आणि सर्व प्रतिष्ठित मान्यवर पाहुणे येण्यापूर्वी मी या ठिकाणी पहिल्यांदाच भाद्यात आलो आणि आमचे मित्र कविवर्य भारतराव सातपुते या शाळेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून मोठं काम केलं. अतिशय दर्जेदार काम भाद्याच्या शाळेमध्ये सरांनी केलेलं आपल्याला दिसतं. 4.5 वर्षामध्ये इथं तरी नोकरी केली 4.5 वर्ष आणि एकही दिवस सुट्टी न घेता त्यांनी नोकरी केली. सुट्टी विना शाळा चालवणारे भारत सातपुते हे जिल्ह्यातले नाहीत, मराठवाड्यातले नाहीत, महाराष्ट्रातले नाहीत, भारतातले नाहीत, तर देशातले एकमेव मुख्याध्यापक ठरले. लक्षात घ्या. कदाचित जगात सुद्धा असा माणूस शोधून मिळणार नाही. 4.5 वर्ष एकही दिवस सुट्टी न घेता काम करणं सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी मी सुद्धा मुख्याध्यापकच आहे. मळवटीच्या शाळेमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून काम करतो आणि शिवाजीराव साखरे वाघ माझं नाव आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा मी महाराष्ट्राचा शिक्षक नेता म्हणून काम करतोय. महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा मी बघितल्या, अनेक महाराष्ट्रामधल्या अनेक नामांकित शाळांमध्ये मी भेट दिली आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एवढं उत्कृष्ट काम करणारा मुख्याध्यापक ते आज सेवेत नाहीत, ते सेवानिवृत्त झाले. परंतु भादेकरांचं प्रेम, भादेकरांच्या पालकांचं प्रेम, विद्यार्थ्यांचं प्रेम, इथल्या स्टॉफचं प्रेम त्यांनी संपादन केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी ते नुसते मुख्याध्यापकच नाही तर आमच्या शिक्षकांच्या चळवळीमध्ये सुद्धा समन्वय समितीचं नेतृत्व आम्ही त्यांना दिलं. या जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी मोठं काम केलेलं आहे. आणि थोर साहित्यिक म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये भारत सातपुतेचं नाव प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या. एकूण त्यांनी 53 पुस्तकं लिहिलेली आहेत. 53 पुस्तकाचे ते लेखक आहेत आणि आज या क्षणी 15 पुस्तकांचं प्रकाशन होत आहे. बघा, एकूण 53 पुस्तकाचे ते लेखक आहेत. साहित्यातले अनेक प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. ते कवी म्हणून जरा जास्त प्रसिद्ध आहेत, पण साहित्यातले अनेक प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. आणि आज या भाद्याच्या पवित्र भूमीमध्ये, या भाद्यामध्ये, भादा ही त्यांची पण कर्मभूमी राहिलेली आहे. जन्मभूमी त्यांची गातेगाव आहे आणि गातेगाव जरी त्यांची जन्मभूमी असली तरी भादा हे गाव त्यांच्यासाठी कर्मभूमी राहिलेली आहे. आणि या कर्मभूमीमध्ये पालकांचं प्रेम, विद्यार्थ्यांचं प्रेम आणि या परिसरामध्ये हजारो विद्यार्थी जे त्यांनी घडवले, दर्जेदार शिक्षण देण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलाय आणि म्हणून इथल्या शालेय व्यवस्थापन समितीचे सगळे पदाधिकारी असतील,
किंवा ग्रामपंचायत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी असतील, गेट समोरील सर्व सगळे पालक असतील, वाहनं बाजूला लावायचे, त्या गेटच्या सर्व सगळ्यांनी वाहनं कोणी लावू नये. सर सेवानिवृत्त झालेले असले तरी गेट समोरील वाहनं सर्वांनी काढायचे. सरांच्या त्या पवित्र कार्याला स्मरून गेट समोर वाहनं कोणी लावू नये. हा कार्यक्रम जाणीवपूर्वक आज भाज्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. 15 पुस्तकांचं लेखन, 15 पुस्तकांचं प्रकाशन समारंभ या ठिकाणी आहे. आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी राज्याचे आपले माजी मंत्री आणि त्या काळातले जिल्हा परिषदेचे लोकप्रिय अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम माझ्या ठिकाणी होणार. आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी जिल्हा परिषद तर चालवलीच, बँक ही व्यवस्थित चालवली, सरकारी कारखानेही व्यवस्थित चालवले आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मंत्रीपद भूषवलं तिथेही मोठं त्यांनी काम केलं. आणि आज आपल्याला लक्षात आहे की विलासरावजी देशमुख साहेबांची आठवण आपल्याला सगळ्यांना येते. या राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते सुद्धा आमच्या मित्राच्या अनेक पुस्तकांचं प्रकाशन यापूर्वी झालेलं आहे. आणि म्हणून या लातूर जिल्ह्याच्या भूमीतले पुत्र विलासरावजी देशमुख साहेब असतील, दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये याच लातूर जिल्ह्यामधल्या गातेगाव मध्ये काम मध्ये जन्माला आलेले भारतराव सातपुते असतील, ही सगळी मोठी माणसं आहेत. कुणी राजकारणात म्हणून राजकारणात जाऊन महाराष्ट्राची सेवा केली, कुणी समाजकारणात जाऊन महाराष्ट्राची सेवा केली आणि भारत सातपुतेंची सेवा ही साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली सेवा आहे. आणि म्हणून आज त्यांचं पुस्तक प्रकाशन होत असताना, 15 पुस्तकांचं प्रकाशन होत असताना एका तोला मोलाच्या माणसाच्या हातून ते प्रकाशन होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, त्यांना अलीकडे आपण सगळेजण त्यांना सहकार वर्षी आपण म्हणतोय, खरं आहे ते. सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं प्रचंड काम केलेलं आहे. आणि अशा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून सर्वप्रथम भादेकरांच्या म्हणजे भादेकरांच्या समस्त नागरिकांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. या समारंभासाठी शिक्षकांचे लाडके आमदार आणि मला वाटतं आजच त्यांचा वाढदिवस आहे. मराठवाड्याचे आमदार, 8 जिल्ह्याचे आमदार आणि शिक्षकांच्या सुखदुःखाच्या प्रश्नामध्ये सहभागी होणारे आणि वैभवशाली कारकीर्द करणारे, नावात त्यांचा विक्रम नाव आहे, नाव विक्रमच आहे ते खरं. आणि शिक्षकांच्या काळामध्ये शिक्षकांच्यासाठी विधान परिषदेमध्ये सातत्याने 3 वेळेला निवडून आले, चौथ्यांदा निवडणूक लागेल त्यांची. प्रचंड असं म्हणजे खऱ्या अर्थानं विक्रमी काम करणारे, विक्रमी मताने त्या वेळेला निवडून आलेले आणि नावात त्यांच्या विक्रम आहे असे विक्रम काळे या समारंभाला येणार आहे. अन्य सुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी येणार. मला वाटतं धीरज भाई सुद्धा या ठिकाणी येणार होते. आपले शिवसाहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आणि काँग्रेस पक्षाचे लातूरचे अध्यक्ष, त्यांचं पण नाव या ठिकाणी आहे,
श्रीशैल उडगे साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. श्रीशैल उडगे साहेबांचं काम, ते ज्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष झाले होते, त्यांच्या सोबत मी शाळेत म्हणजे स्वीकृत सदस्य, शिक्षण समिती सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे उडगे साहेबांच्या काळात. असा उपाध्यक्ष होणे नाही, या जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून जे काही निवडक उपाध्यक्ष म्हणून या जिल्ह्याचा इतिहास जर आपण लिहिला म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल. या जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब, ते आता परवाचे म्हणजे राहुल केंद्रेपर्यंतचे सगळ्या अध्यक्षांचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये आघाडीचं काम दिलीपराव देशमुख साहेबांचं मोठं काम आहे. आणि उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटलांपासून ते आता चालूचे कोण उपाध्यक्ष होते? उपाध्यक्ष कोण होते? साळुंकेताईपर्यंत सगळ्या उपाध्यक्षांचा जर आढावा घेतला तर श्रीशैल उडगे यांचं काम इतिहासामध्ये नोंदवण्यासारखं त्यांचं काम आहे. आज या जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. पद बदलले परंतु काही माणसं या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्या पदानुरूप त्यांनी जे काम केलं, असं मोठं ऐतिहासिक काम सुद्धा त्यांनी केले आणि ते सुद्धा आज या ठिकाणी या औसा तालुक्यातलेच आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमासाठी येत आहेत. आणि म्हणून असा एक सुंदर कार्यक्रम, जरी साहित्यिक क्षेत्रातलं काम असलं, साहित्यिक क्षेत्रातला कार्यक्रम असला तरी भाद्याच्या भूमीमध्ये सरांनी मोठं काम केलं. या परिसरातले अनेक हजारो विद्यार्थी घडले आणि त्याही दृष्टीने अनेक गावामध्ये प्राथमिक शाळांमध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीला काम केलं, अनेक शाळांमध्ये काम केलं. इथं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये त्याचं डोंगरा एवढं काम आहे. या लातूर जिल्ह्यामध्ये 53 पुस्तकं विविध वाङ्मयी कृतीमध्ये करणारा माणूस. मला वाटतं पुस्तकांच्या संख्येचा जर आपण विचार केला तर आपल्या याच लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्यांनी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून ज्यांनी काम केलं, ते खासदारी होते आपल्याला माहित आहे, इथं प्राचार्य होते शाहूला माहित आहे. तर त्यांची पुस्तकं वैचारिक क्षेत्रातली पुस्तकं आहेत आणि म्हणून तुलना जर आपल्याला करायची असेल तर ते प्राध्यापक होते, कुलगुरू होते, खासदार होते, पण साहित्याची सेवा डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांनी सुद्धा प्रचंड केलेली आहे. साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या पुस्तकांची संख्या कदाचित सरांच्या पुस्तकांच्या मागे पुढे असू शकेल. मोठी पुस्तक. आणि मग साहित्य क्षेत्रामध्ये सेवा करणं, शिक्षक प्राध्यापक म्हणून काम करत असताना साहित्य क्षेत्राची सेवा करणं, याच्यासाठी एक वेगळा पिंड असावा लागतो. आणि म्हणून भारत सातपुते यांचं काम साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड आहे. महाराष्ट्राच्या ठिकठिकाणच्या साहित्य संमेलनामध्ये ते कवी संमेलन म्हटल्यानंतर तर महाराष्ट्राच्या अनेक कवी संमेलनाचे ते सूत्रसंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि मोठं नाव आहे. आणि म्हणून या कर्मभूमीमध्ये आज या ठिकाणी सरांचा कार्यक्रम होतोय. सरांच्या सोबत आम्ही काम केलेली माणसं आहेत आणि आमच्या प्रिय मित्राच्या कार्यक्रमाला आपण हजेरी लावावी. आणि म्हणून आज जाणीवपूर्वक
जसे आमचे अनेक थोर साहित्यिक या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध आपल्या जिल्ह्यामध्ये काम करणारे अनेक थोर साहित्यिक, जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा काही साहित्यिक या सरांच्या प्रेमापोटी, भारतराव सातपुते सरांवरच्या प्रेमापोटी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि या परिसराला ही जी वृक्षारोपणाची ही झाडं दिसतात, ही झाडं सुद्धा या ठिकाणी रोमांचित झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत. कारण त्या झाडाला पाणी घालणारा आणि झाडाचं संगोपन करणारा, झाडांचा पालक असलेला एकेकाळचे मुख्याध्यापक भारतराव सातपुते यांच्या कार्यक्रमामध्ये झाडं वेली सुद्धा प्रसन्न झालेली असणार त्यांनी लावलेली झाडं. 4.5 वर्षापूर्वीची काय स्थिती होती, आत्ताची काय स्थिती आहे जर आपण बघितली तर विद्यार्थी संख्या वाढली, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली. या दोन्ही प्रशालेचं नेतृत्व करत असताना, विविध उपक्रम राबवत असताना, मग त्या परिपाठापासून ते संपूर्ण शाळा सुटेपर्यंत, एवढंच नाही तर सुट्टीमध्ये त्यांनी योगासनाचे वर्ग घेतलेले आहेत. 4.5 वर्ष इथंच राहिले, इथंच स्वयंपाक करून ते खाल्लेला आहे. त्याने असा माणूस जगात तरी शोधून सापडतो का बघा. आणि मग खऱ्या अर्थानं भारतराव सातपुते एक देव माणूस, माणसामधला माणूस, देव माणूस भारतराव सातपुते सर या भूमीत आले आणि 4-4.5 वर्ष इथल्या लेकरांची सेवा त्यांनी केली. आणि म्हणून इथली झाडं, वेली, परिसर, मुलं, आणि त्यांना किती मुलांची नावं माहित आहेत बरं. सकाळी आल्यापासून मी त्यांच्या सोबत आहे, नावाने हाक मारतायत त्या प्रत्येक लेकरांना. आणि म्हणून भारत सातपुते हे भाद्यामध्ये प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येक मुलाच्या मनामनात, गावकऱ्यांच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये घुसलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं माणूस कुठल्या जाती जन्माला येतो, कुठल्या गावात जन्माला येतो आपल्या हातात नसतं ना. आपण काही फॉर्म भरून जन्म घेतलेला नाही. मला या गावात जन्माला यायचंय, याच काळात जन्माला यायचंय. जन्माला येण्यापूर्वी आपल्याला कोणी फॉर्म भरायला सांगितलं नव्हतं. अचानक जन्माला आलो. आणि कुठल्याही जाती धर्माची माणसं, भारत एक असा देश आहे की या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत. आणि आईवडिलांनी त्यांचं पण नाव भारत ठेवलेलं आहे बघा. आणि भारताचे भाग्य विधाते म्हणतात शिक्षकांना. भारताचं भाग्य, भारताचा भाग्योदय शिक्षकांच्या हाती असतं. आणि अशा पद्धतीचं त्यांचं नाव सुद्धा भारत आहे. आणि सगळ्या जाती धर्माला, राष्ट्रप्रेमाला, बंधू भावाला घेऊन जगण्याचं काम खऱ्या अर्थाने एक भारतीय माणूस, भारत नावाचा हा मुख्याध्यापक आणि भारताचा शिल्पकार आपण शिक्षकांना म्हणतो. भारत मातेचा खरा शिल्पकार शिक्षक समाजाचा असतो. आणि अशा पद्धतीनं भारताचा शिल्पकार म्हणून हे जे काम भारतराव सातपुतेंनी केलंय, हे असं अविस्मरणीय काम या कर्मभूमीमध्ये झालेला असल्यामुळं हा 15 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ या गावामध्ये ठेवण्यात आलेला आहे. नाहीतर 15 पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्याला लातूरमध्ये सुद्धा किंवा अजून कुठेही ठेवता आला असता. परंतु सरांना असं वाटलं की मी भाद्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलं, सुट्टी विना शाळा
एक अभिनव असा उपक्रम इथं मी राबवला. इथल्या सगळ्या जाती धर्माच्या पालकांनी, मुलांनी, सगळ्या ग्रामस्थांनी मला मदत केली आणि इथं माझं नाव भारतभर झालं. भारतात सुट्टीविना शाळा फक्त भारत सातपुतेने चालवली, लक्षात घ्या. आणि त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी या शाळेबद्दल सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. इथं बाहेर आल्यानंतर मी एक कविता वाचली, भारत सातपुते लिखित कविता, भाज्याची शाळा नावाची कविता. ती भाज्याची शाळा नावाची कविता तिथं मी वाचली आणि आता मुलं सुद्धा त्या भाज्याची शाळा या कवितेचं गायन आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा करणार आहे. ही एक ऐतिहासिक गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून भिंतीवर त्यांची कविता, मुलांच्या मनामनात त्यांची कविता आणि स्वागत गीताच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते कविता गाणार आहे. आणि म्हणून भारत देश आपला आहे, भारतराव आपले आहेत आणि भारताचा भाग्यविधाता आपण शिक्षकाला म्हणतो. अशा सगळ्या अर्थाने भारतरावांची सेवा या गावामध्ये, भागामध्ये खऱ्या अर्थानं फलद्रूप झालेली सेवा आहे. राज्य पुरस्कार प्राप्त ते शिक्षक आहेत. मी तर म्हणतो या सेवेचं मोल एवढं मोठं आहे, राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा महान काम भारत सातपुतेने या गावासाठी केले. यापूर्वीच्या अनेक गावांमध्ये खरं तर त्यांना अजून जर जास्त काळ इथं मिळाला असता, 4.5 वर्षाच्या काळात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. पण आमच्या जिल्हा परिषदेला कसं असतं, आमच्या हातात नसतात ना बदल्या. अनेक गावामध्ये नोकरी करावी लागते. एखाद्या संस्थेच्या नोकरीमध्ये जर ते असते ना तर अजून मोठं प्रचंड काम, एक आगळं वेगळं कल्पक काम शिक्षण क्षेत्रामधलं एक प्रचंड मोठं काम ते करू शकले असते. परंतु जिल्हा परिषदेला म्हणजे काय असतं, घिसाडी समाजाचे घर असतात की नाही, उचलली पान आणि पुढच्या गावाला चाल, तशी आमची स्थिती असते. आता मी सुद्धा मळवटीला मुख्याध्यापक आहे. माझं 14वं गाव आहे ते बघा. म्हणजे 13 गावात नोकरी करून 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 आता मळवटीला 14वं गाव. आणि म्हणून कसं जिल्हा परिषदेच्या नोकरीमध्ये आपल्या हातात नसतं की आपला शेवट कुठे व्हावा. पण या ठिकाणी भारतराव सातपुते भाज्यामध्ये आले. शेवटच्या का होईना 4.5 वर्षाच्या काळामध्ये मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी, मुलांच्या दर्जेदार शिक्षणाच्या साठी इथल्या पालकांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांनी जे काम केलं त्या कामाला तोड नाही. बंधून त्या कामाला तोड नाही. आणि म्हणून राज्याचा शिक्षक नेता शिवाजीराव साखरे वाघ आम्ही महाराष्ट्रावर फिरत असताना हेच सांगतो की मुलं घडवा, राष्ट्र घडे. उत्तम संस्कार द्या मुलांना. मला सांगा, कुठल्या का होणार शाळेमध्ये नव्हे तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विलासराव देशमुख साहेब शिकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या जिल्ह्यातली मोठी माणसं आहेत ती. आणि म्हणून या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं भारतराव सातपुतेंची 15 पुस्तकं आज या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. एका थोर साहित्यिकाचा सन्मान या ठिकाणी भादेकरांनी या भागामध्ये कार्यक्रम ठेवून आयोजित केलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी भारत सातपुते सरांना या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परमेश्वराने सुद्धा पुढचं त्यांचं आरोग्य, म्हणजे भारतराव हे किमान 100 वर्ष जगले पाहिजेत असा मी आमच्या
त्यांचा एक मित्र म्हणून मी त्यांना 100 वर्ष भारतराव जगले पाहिजे आणि असंच अजून साहित्याची सेवा, व्याख्यानाची सेवा त्यांनी ती करावी आणि करतील असं एक त्या ठिकाणी त्यांची भावना व्यक्त करतो. आणि परत एकदा संपूर्ण ग्रामस्थांचे, संपूर्ण भादेकरांचे हा उत्कृष्ट कार्यक्रम या गावामध्ये त्यांनी आयोजित केला आणि सन्माननीय सरपंच आणि सगळे सहकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी आणि आमचा स्टॉप या ठिकाणी मोहनराव माकणे सर मुख्याध्यापक आहेत, ते पण माझे चांगले मित्र आहेत. मोहनराव माकणेंनी भारतरावांनी घालून दिलेल्या प्रथा परंपरांचं पालन करून किंबहुना त्याच्यामध्ये अधिकची भर घालून या शाळेमध्ये मोठं काम केलेलं आहे आणि या शाळेतल्या सगळ्या स्टॉपचं सुद्धा मी कौतुक करतो, ग्रामस्थांचं कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय